शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। जे शेतकरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण माहिती सविस्तर पाहायला मिळेल। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। 4,24,000 शेतकऱ्यांनी काढला खरीप पीक विमा। 4 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र आले विम्याच्या संरक्षणात। गेल्या वर्षाच्या तुलनेत 30,000 शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। सोयाबीनची आवक वाढली, भाव 4,500 वर। खामगाव बाजार समितीतील चित्र। गतवर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाला नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही। शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा होती, मात्र सोयाबीनच्या भावात वाढ होत नसल्याने अखेरीस शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करीत आहेत। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 3,500 ते 4,000 रुपये क्विंटलला दर मिळत आहे। सोयाबीनला नमोचा चौथा हप्ता लवकरच जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर। शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 10 तारखेला किंवा 15 तारखेला जमा करण्यात येणार आहे। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000चे अनुदान। 4,194 कोटीची तरतूद। धनंजय मुंडे 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000चे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे।